विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका. विधिमंडळातील दांडी बहाद्दर आमदारांचे रवींद्र चव्हाणांनी कान टोचले. गैरहजर राहणाऱ्या आमदार मंत्र्यांच्या हाताला ठेवला रिपोर्ट कार्ड. शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुनावणी. सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक. 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत होणार खलबत. मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. घाटकोपरमध्ये मेळाव्याचं आयोजन. गॅस टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक. आज राज्यभरात काँग्रेसचं धरणे आंदोलन. गुजरातकडे येणाऱ्या मयुरी नारी कार्गो जहाजावर इराणचा हल्ला. जहाज गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असताना हल्ला. हल्ल्यात 2 भारतीयांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता. मुंबईत 45 ते 50 दिवस पुरेल एवढा इंधन साठा. मुंबईतील पंप चालकांचा दावा. युद्ध संकटामुळे नैसर्गिक वायू इंधनाबाबत अनिश्चितता. महाराष्ट्र आता चुलीवरची लग्न लागण्याची संकट. लग्नाच्या जेवणावळीचा स्वयंपाक चुलीवर करावा लागणार. हॉटेल व्यावसायिक चुलीवर आले. गॅसच्या तुटवड्यानं अनेक ठिकाणी पेटल्या चुली. ई चलान विरोधात वाहतूकदारांच्या आंदोलनाला यश. अवैध ई चलान कापणे बंद करा. परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांना आदेश. राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा काळा बाजार. काळा बाजार रोखण्यासाठी विभागीय स्तरावर पथकांची स्थापना. अफवांवर विश्वास ठेवू नका. घरगुती गॅसचा तुटवडा नाही. जिल्ह्यात प्रशासनाकडून आवाहन. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी. राज्यातल्या पैलवानांची सरकारकडे मागणी. राज्यातल्या 2000 पैलवानांचा आक्रोश मुंबईकडे रवाना. रशियाच्या 3 कोटी बॅरल तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी. तर युद्धामुळे रशियाकडून कच्च्या तेलाची दरवाढ. इराणवर हल्ला करण्यासाठी आता काहीही शिल्लक नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. आता युद्ध लवकरच संपण्याची शक्यता. इराण इस्रायल युद्धात 2 भारतीय नागरिकांचा बळी. 1 बेपत्ता. 28 जहाजांमध्ये 778 खलाशी अडकले. केंद्र सरकारची माहिती. कोविड लसीकरणामुळे मृत्यूच्या घटना. सरकारी आकडेवारीच्या हवाल्यानं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. जम्मूतील गोळीबारात डॉक्टर फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले. माजी मुख्यमंत्री डॉक्टर फारुख अब्दुल्ला. जम्मूच्या ग्रेटर कैलाशमध्ये गोळीबार. कायद्याच्या पुस्तकांसाठी तज्ज्ञांची समिती नेमा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश. कुंभमेळ्यातील व्हायरल गर्लनं गुपचूप उरकलं लग्न. मोनालिसानं मुस्लिम प्रियकरासोबत केलं लग्न. सोनेरी डोळ्यांमुळे आली होती चर्चेत.